पोटाची चरबी भरमसाठ वाढलेली आहे आणि 5 मिनिटात पोट आत खेचायचं आहे, तर आजचा कपालभातीचा व्हिडिओ तुम्ही मिस करूच नका. नमस्कार, मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा चॅनलवर. 40 नंतर पोटाची चरबी खूप वाढते आणि कितीही डाएट केलं किंवा कितीही उपाय केले तरीही पोट काही कमी होण्याचं नाव घेत नाही. परंतु आज मी जी तुम्हाला पद्धत सांगणार आहे कपालभातीची, ती पद्धत तुम्ही योग्य रित्या वापरलीत तर 100% तुमचं पोटही कमी होईल आणि वजन देखील कमी होईल. बहुतांश लोक कपालभाती करत असतात पण तरीही वजन किंवा पोट त्यांचं कमी होत नाही. का तर ते चुकीच्या पद्धतीने कपालभाती करत असतात. म्हणून आज मी या फॉलो अलॉंग म्हणजेच माझ्या बरोबर करण्याच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे. त्या म्हणजे कपालभातीची योग्य पद्धत, दुसरं कपालभाती करताना कोणत्या चुका टाळायच्या ते, आणि तिसरं म्हणजे एक छान गोल्डन टिप. त्यामुळे व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब माय चॅनल अँड प्रेस बेल आयकॉन माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी. तर चला सुरुवात करूया. तर चला माझ्या बरोबर छान मॅटवर बसा. तुम्हाला मॅटवर बसणं शक्य नसेल तर तुम्ही बेडवर किंवा सोफ्यावर, अगदी चेअरवर देखील बसू शकता. छान पाठ ताठ, मान सरळ. आणि बघा, कपालभाती करताना आपल्याला श्वास जोरात सोडायचा आहे. श्वास मात्र घेताना नैसर्गिकपणे घ्यायचे. म्हणजे बघा, या पद्धतीने आधी व्यवस्थित पाहून घ्या. छान हातांची द्रोण मुद्रा, डोळे बंद आणि नैसर्गिकपणे श्वास सुरू या पद्धतीने. त्यानंतर आपल्याला श्वास सोडायचा आहे. फक्त 2 ते 3 सेकंद पाहून घ्या या पद्धतीने. बघा, माझं पोट श्वास जेव्हा मी सोडते त्यावेळेला आत जातोय. बघा, त्यासाठी मी पोटावर छान हात ठेवते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. बघा, या पद्धतीने सुरुवातीला आपल्याला 20 स्ट्रोक करायचे आहेत आणि त्याच्यानंतर जसजसा सराव होईल त्या पद्धतीने आपल्याला पुढे 30, 50, 60 पर्यंत स्ट्रोक वाढवत न्यायचे आहेत. तर चला, हातांची द्रोण मुद्रा, डोळे बंद, माझ्या बरोबर कपालभाती करायचं आहे. रेडी, स्टार्ट. संथ श्वसन, कपालभाती सुरू. रिलॅक्स, संथ श्वसन, डोळे बंदच राहतील. आपण करूया सेट दुसरा. 20 स्ट्रोक. कपालभाती स्टार्ट. रिलॅक्स. सो रोज या पद्धतीने जर तुम्ही फक्त 5 मिनिट कपालभाती केली तर बघा, तुमच्या चेहऱ्यावर छान ग्लो येईल. सेकंड, पोटाचं फॅट कमी होईल. त्याच्यानंतर पचन सुधारेल आणि ऑफकोर्स चौथं, छान फ्रेश आणि एनर्जेटिक वाटेल. तर मग आता एक गोल्डन टिप, ती म्हणजे कपालभाती करण्या अगोदर छान कोमट पाणी प्या. त्यामुळे तुमचं पोट लवकर कमी होण्यास मदत होईल. मेटाबॉलिझम वाढेल आणि पचन देखील सुधारल्यामुळे पोटाची चरबी लवकर लवकर कमी होईल आणि तुमचं पोट आत जाईल. सो फ्रेंड्स, कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्सना, नातेवाईकांना. त्यांची देखील पोटाची चरबी लवकरात लवकर कमी होण्यासाठी. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब माय चॅनल अँड प्रेस बेल आयकॉन माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी. भेटूया पुन्हा अशाच हेल्दी व्हिडिओ सोबत. तोपर्यंत योग करा, निरोगी रहा.